मायक्रोग्रीनमध्ये असलेल्या डेन्स मायक्रोन्यूट्रिएंट्समुळे कॅन्सर पेशंटच्या शरीरामध्ये जे इन्फ्लामेशन असतं, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतं ते कमी होतं. किमो रेडिएशन थेरपीमुळे सेलची हानी झालेली असते ती ह्या मायक्रोन्यूट्रिएंट्समुळे भरून निघते. रोगप्रतिकार क्षमता चांगली होऊ शकते. हे नॅचरल डिटॉक्स आहेत आणि किमोचे जे टॉक्झिन्स आहेत ते दूर करण्यासाठी ते मदत करतात. मायक्रोग्रीन्समध्ये काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, त्यामुळं मायक्रोग्रीन्स हे पचायला खूप सोपे आणि हलके असतात. किमोथेरपीमुळं कॅन्सर पेशंटचं जे डायजेस्टिव्ह ट्रॅक असतं त्याला खूप हानी होते, पण मायक्रोग्रीन घेतल्यामुळं त्यांना मायक्रोग्रीन पचनामध्ये हलके असल्यामुळं त्याचा फायदा त्यांना खूप होतो. कॅन्सर रुग्णाला खायला प्यायला जात नाही, त्यामुळं त्याला न्यूट्रिशन देण्यासाठी थोड्याशा मायक्रोग्रीनचा वापर जरी केला तर त्यांचा न्यूट्रिशनचा डोस पूर्णपणे मिळतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. माझ्या कॅन्सरच्या जर्नीमध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी होण्यासाठी माझ्या आहारामध्ये मी काही सुपरफूड्स ॲड केले होते. मागच्या व्हिडिओमध्ये मी मोरिंगा पावडरबद्दल तुम्हाला सांगितलं. आज या व्हिडिओमध्ये परत मी एक सुपरफूडबद्दल बोलते आणि त्याचं नाव आहे मायक्रोग्रीन्स. आपण जेव्हा बीज जमिनीमध्ये पुरतो त्यावेळेस त्याचे रूट, त्याचे मुळं खाली जायला लागतात आणि पानं वर यायला लागतात. जेव्हा ते प्लांट 2 ते 3 इंचाचं होतं आणि त्याला 2 पानं फुटलेले असतात, ह्या कंडिशनला मायक्रोग्रीन्स म्हणतात. चला जाणून घ्या याची वैशिष्ट्य काय आहे. मायक्रोग्रीन्समध्ये भरपूर मायक्रोन्यूट्रिएंट आहे. विटॅमिन्स, मिनरल्स, एसेन्शियल फॅटी ॲसिड्स, कॅरोटेनॉइड्स, पॉलिफेनॉल. काही मायक्रोग्रीन्समध्ये सल्फोराफेन आहे. मायक्रोग्रीन्समध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी आणि डिटॉक्स ह्या प्रॉपर्टी असतात. एक गाजराच्या ज्यूसमध्ये जेवढं विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असतं तेवढंच बीटा कॅरोटीन आणि विटॅमिन ए हे त्याच्यात थोड्याशा मायक्रोग्रीन्समध्ये भेटतं. मायक्रोग्रीन्सवर काही रिसर्च करण्यात आले आणि त्याच्या अँटीऑक्सिडेटिव्ह आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीमुळं कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी मायक्रोग्रीनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. रेडिश आहे, मस्टर्ड आहे, ब्रोकोली आहे, यांचे जे मायक्रोग्रीन्स असतात त्यांच्यामध्ये सल्फोराफेन हे एलिमेंट आहे. कॅन्सर सेल्सचं जे अनियंत्रित विभाजन होत असतं ते स्लो डाऊन करतात. त्यामुळं त्यापासून ट्यूमर बनणं आणि कॅन्सर स्प्रेड होणं ही अवस्था तिथेच थांबली जाते. कॅन्सर सेल्सचं डेथ होत नाही. पण मायक्रोग्रीन्समध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत त्यामुळं अपटोसिस म्हणजे कॅन्सर सेल्सचे सुद्धा डेथ होऊ शकते. कॅन्सर रिसर्च फंड यांच्याद्वारे कॅन्सर पेशंटला 600 ग्राम फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खायला पाहिजे. पण किमोथेरपी चालू असताना जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सवर जे पेस्टिसाइड्स टाकलेले असतात किंवा त्याला जे केमिकल्सने पिकवलं जातं, रॉ फ्रूट्स आणि रॉ व्हेजिटेबल देण्यासाठी मनाई केली जाते. अशा वेळेस याला अल्टरनेटिव्ह म्हणून मायक्रोग्रीन्सचा आपण नक्कीच वापर करू शकतो. हे मायक्रोग्रीन्स मिळायला किंवा उगवायला त्रासदायक आहेत का? मुळीच नाही. मायक्रोग्रीन्स हे तुम्ही घरातल्या घरात सुद्धा लावू शकता. ह्याला कुठल्या इक्विपमेंटची गरज नाही, ट्रेनिंगची गरज नाही, जास्त एफर्टची गरज नाही. तुम्ही कुठल्याही साध्या सुध्या कंटेनरमध्ये होल करून मायक्रोग्रीन्स घरातल्या घरात उगवू शकता. आपल्या किचनमध्ये एवढे सीड्स अवेलेबल आहेत की त्यापासून तुम्ही इझिली मायक्रोग्रीन्स बनवू शकता. जसं मेथीचे दाणे आहेत, मस्टर्ड सी आहे म्हणजे त्याला आपण मोहरी म्हणतो, नंतर मूग आहे, मटकी आहे, हरभरा आहे. ॲमेझॉनवर एक्झॉटिक जे मायक्रोग्रीन्स असतात जसं रेडिश आहे, ब्रोकोली आहे, अल्फा आहे, याचे पण सीड्स अवेलेबल असतात. ते तुम्ही मागून तुम्ही घरामध्ये त्याचं कल्टिवेशन चालू करू शकता. आहे ना एकदम सोपा नैसर्गिक उपाय कॅन्सरसोबत लढण्यासाठी. आता आपण बघूया की मायक्रोग्रीन्स कसे खायचे. जेव्हा मायक्रोग्रीन्स 2 ते 3 इंचाचे होतात आणि त्याला 2 पानं फुटलेले असतात तेव्हा ते मुळाच्या वर ते कट करून घ्यायचे आणि त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. मायक्रोग्रीन तुम्ही नुसते तसेही खाऊ शकता, पण समजा तसं नको वाटलं तर तुम्ही दह्यामध्ये टाकून खाऊ शकता, ताकामध्ये टाकून खाऊ शकता, सूप आहे, स्मूदी आहे, सॅलड्स आहेत ह्याच्यावर स्प्रिंकल करू शकता किंवा आपल्या घरामध्ये साधारण कोशिंबीर जी बनते दही, काकडी, गाजर, टमाटर वगैरे घालून त्याच्यामध्ये पण तुम्ही मायक्रोग्रीन मिक्स करून ते कन्झ्युम करू शकता. आणि मायक्रोग्रीनची क्वांटिटी असते ती खूप कमी लागते.
म्हणजे साधारण आपल्या हाताच्या ह्याच्यामध्ये जितके बसतील तेवढे तुम्ही मायक्रोग्रीन्स डेली सकाळ संध्याकाळ खाऊ शकता. घरातल्या घरात मायक्रोग्रीन कसं लावावं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा प्लास्टिकचा कंटेनर मी घरातलाच घेतलेला आहे. त्याला खालून छिद्र पाडलेलं आहे. घरातली गार्डनमधलीच माती घेतली आणि त्याच्यामध्ये मी खत पण मिसळलेलं आहे. हा डब्बा साधारण 4 ते 5 इंच उंच आहे. बीज म्हणून मी मोहरी घेतलेली आहे. ही मोहरी मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवलेली आहे. जे बिगनर आहेत, ज्यांना मायक्रोग्रीन कसं उगवायचं ते माहीत नाही, त्यांनी मोहरी हे बीज पहिल्यांदा लावत असताना वापरा. बीज हे मी चांगलं भिजवलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता की मोहरी चांगली फुललेली आहे आणि ती पेरण्यासाठी तयार आहे. मोहरीचे बी पेरताना ते मातीवर असं स्प्रिंकल करा आणि मोकळं टाका. एकत्र असं गुच्छामध्ये टाकू नका, ज्यामुळं प्लांट उगवताना अडचण येणार नाही. मोहरी चांगली स्प्रिंकल केल्यानंतर त्याच्यावर माती अंतरायची. माती चांगली अंतरा, जेणेकरून मोहरी ही पूर्णपणे झाकली जाईल. आता त्याच्यावर हळूहळू पाणी शिंपडा. पाणी एकदम टाकू नये. हळूहळू पाणी इतकं शिंपडा की खालच्या पॉटमधून जे छिद्र आहे त्या छिद्रामधून पाणी बाहेर यायला पाहिजे. हा पॉट आता डार्क आणि ह्युमिड प्लेसमध्ये 1 ते 2 दिवसासाठी ठेवा. मायक्रोग्रीन रेडी आहेत. आजचा 3रा दिवस आहे. ॲक्च्युली 4 ते 5 दिवस मध्ये मायक्रोग्रीन चांगले येतात, पण मी व्हिडिओसाठी मी हे तुम्हाला लवकर दाखवत आहे. तुम्ही जर डेली असं मायक्रोग्रीन लावत गेला तर तुम्हाला मायक्रोग्रीनचा सप्लाय कधी संपणारच नाही. जास्त असलेले मायक्रोग्रीन तुम्ही कट करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून ते तुम्ही फ्रीजमध्ये साठवू शकता. हे जे तुम्हाला छोटंसं प्लांट दिसतंय ते ॲक्च्युली मायक्रोग्रीन आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझे कॅन्सर बंधू भगिनी, कॅन्सर आणि किमोथेरपीच्या ज्या साईड इफेक्ट्समुळे जे परेशान हैराण आहेत त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होईल. जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे पुढच्या नवीन चांगल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.